बरंच या ठिकाणी छोट्या छोट्या बाबी आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे आपली जमीन महसूल संहिता आहे यामध्ये 1966च्या कलम 36(4) मध्ये या ठिकाणी भोगवटदार वर्ग 2 या जमिनीला जेव्हा आपण कर्ज काढण्याची परवानगी देतो, शेतकऱ्याला जेव्हा परवानगी देतो तेव्हा कुठलंही तारण शुल्क लागत नाही, लावतही नाही. कारण भोगवटदार वर्ग 2ची जमीन बँकेत गहाण ठेवायची असेल, त्यांना कर्ज काढायचं असेल तर आपण शेतकऱ्यांना मात्र त्या ठिकाणी तारण शुल्क घेत नाही. पण शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, सामाजिक, उच्च व तंत्रशिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम, निवासी प्रयोजन, सहकारी गृहनिर्माण संस्था या प्रयोजनाकरता आणि औद्योगिक व वाणिज्य या प्रयोजनाकरता या ठिकाणी तारण शुल्क घेतो. 0.25%, 0.50% असं तारण शुल्क आहे. पण आपण काय केलं, हे तारण शुल्क जे लावलं या त्या ठिकाणी वाणिज्य, औद्योगिक आणि निवासी प्रयोजनाकरता, तर हे शासन निर्णय करून लावलं. आणि या काळामध्ये शासन निर्णय करून लावल्यामुळं एक संस्थाही कोर्टात गेली आणि त्यांनी म्हटलं की शासनाला अशा GRने अधिकार नाही तारण शुल्क लावण्याचा, तुम्हाला कायद्यात सुधारणा आणावी लागेल. आणि म्हणून शेतकऱ्याच्या कुठल्याही वर्ग 2च्या जमिनीला कर्ज घेताना कुठलंही तारण शुल्क लागणार नाही. जे वाणिज्य वापर करणार आहे, औद्योगिक वापर करणार आहे किंवा रहिवासी वापर करणार आहे, यांनी जर कर्ज काढलं क्लास 2 जमिनीवर तर त्यांना 0.25 शैक्षणिक क्षेत्राकरता, औद्योगिक आणि वाणिज्य करता 0.50 असं तारण शुल्क हे जे GR काढून लावलं आहे ते तारण शुल्क आता कायद्याने आपल्याला करावं लागेल, तरच हे त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे तारण शुल्क लावता येणार आहे. आणि म्हणून तो GR काढला होता, त्या GRला कायद्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी एवढा हे छोटंसं ही सुधारणा आहे.